आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। अजित पवार यांनी संजय राऊत यांना फटकारल्यानंतर आता संजय राऊत यांना अजित पवार स्वीडिश प्रमाणे दिसू लागलेत। अजित पवार आणि मी परवाच एकत्र बसून जेवलो, ते एखाद्या स्वीडिश प्रमाणे आहेत, गोड माणूस आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादांचे गोडवे गायलेत। कोण संजय राऊत असं म्हणत हल्लाबोल चढवणाऱ्या अजित पवार यांच्या समोर संजय राऊत यांनी नरमाईची भाषा वापरल्याचं दिसतंय। अजित पवार रागावले तरी रागू द्या, माणसाचं मन हलकं होतं, पवार कुटुंबात कुणाशी माझा वाद नाही। एवढंच नाही तर अजितदादा महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी अजितदादांची उलटी स्तुतीच केली आहे। अजित पवार ही एक स्वीट डिश आहे, गोड आहेत ते फार, गोड माणूस आहे, गोड माणूस आहे, गोड। सध्या ते तुमच्यावर रागावले काय? रागावू द्या, रागावू द्या, माणसानं मन मोकळं केलं पाहिजे, रागावू द्या ना। माझं त्यांचा अजिबात वाद नाही, वाद संपलेला आहे आणि वाद नव्हता। पवार कुटुंबातल्या कोणत्याही घटकाशी माझा कधीच वाद नव्हता आणि नाही। तिकडे गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्या टीकेमुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। सकाळी सकाळी राऊत यांच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेवरून फक्त विरोधकच नाही तर महाविकास आघाडीचे नेते सुद्धा आता बोलू लागलेत। अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामधलं शाब्दिक युद्धही चव्हाट्यावर आलंय। अजित पवार यांनी कोण संजय राऊत असा थेट प्रश्न करत त्यांच्यावर टीका केली। नारायण राणे यांनी सुद्धा अजित पवार यांची चरी ओढत बोलून शब्द वाया घालवायचे नसतात असं म्हटलं। बरं, राऊतांवरचा राग एवढ्याच वरती थांबला नाही तर शिंदेच्या शिवसेनेतील संजय शिरसाट यांनी सुद्धा शिवसेनेच्या फुटीला राऊतच जबाबदार असल्याचं विधान केलं। त्यामुळे आता राज्यात एका राऊतांवर 3 डाऊट घेतले जात आहेत। संजय राऊत सल्ले देत आहेत, तुमची बाजू मांडते, तुमच्या पक्षाचे वगैरे वगैरे चालूच आहे। कोण संजय राऊत? शिवसेनेचे प्रवक्ते खासदार। मी कुणाचं नाव घेतलेलं नव्हतं, कुणाच्या अंगाला का लागावं? मी नाही ओळखत त्याला, असं कोणतरी प्रतिष्ठित माणसाचं नाव घ्यावं, मी नाही ओळखत त्यांच्या निवडणुकीबाबत तुम्ही बोललोच नाहीये। निवडणुकीसाठी खर्च केला असं नाही म्हणा कारण, आणि मला संजय राऊत बद्दल सांगलीला येऊन उत्तर का द्यावे? सांगलीला प्रश्न नाही। मी पूर्वीपासून हे सांगत आलेलो आहे की संजय राऊत हा असा व्यक्ती आहे की ज्यांनी पहिले शरद पवार साहेबांना हाताशी धरून किंवा शरद पवार साहेबांच्या सांगण्यावरून शिवसेना फोडण्याचं काम केलं। जे शिवसेना प्रमुखाला अभिप्रेत होतं, जो त्यांचा हिंदुत्ववाद होता, तो समूळ नष्ट करण्याचं काम संजय राऊतने केलं। तिकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेला विरोधक भोंगा संबोधतात, मात्र स्वतः संजय राऊत यांनी त्याला अभंग म्हटलाय। संजय राऊत इतक्यावरतीच थांबले नाहीत तर त्यांनी कीर्तन सुरू करण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला। आता तुम्ही म्हणाल संजय राऊतांनी विरोधकांना कीर्तनाचा सल्ला का बरं दिला, तर त्याचं असं झालं की उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भोंग्याच्या विरोधात आवाज दिला। संजय राऊत यांचा सकाळचा भोंगा बंद करा म्हणजे राज्याच्या राजकारणात आलेली कटुता संपेल, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता। मात्र आता भोंग्याच्या सोबतीनं राजकीय कीर्तन सुरू झालं तर काय होईल याची कल्पनाच केलेली बरी। महाराष्ट्राची मागणी आहे की तो जो काही सकाळचा इव्हेंट चालतो तो बंद करावा, म्हणजे कटुता संपेल, हे त्याच्यामध्ये काही वावगं नाही। आणि कटुता कशा पद्धतीनं वाढू शकते हे फक्त ते त्यांच्या पक्षातलीच, म्हणजे आमच्या त्यांच्यातलीच कटुता वाढवतात अशातला भाग नाही। ते राष्ट्रवादीमधली देखील कटुता वाढवतात, ते काँग्रेसमधली देखील कटुता वाढवतात आणि आपण राजकारणाचा केंद्रबिंदू असावं अशा पद्धतीनं ते वागतात। आमच्या अभंगात तुम्ही सामील व्हा, आमचं अभंग आणि तुमचं कीर्तन, पण तुम्ही कीर्तन करताय का? नाही, तुम्ही जे करताय ते थोतांड आहे। अभंगाची तुम्ही चेष्टा करू नका। अभंग ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे। ताकद असेल त्या अभंगाला उत्तर द्या, नुसती टाळ तरी कुठून दाखवा। तुम्ही फक्त चिपळ्याच वाजवताय बेईमानांच्या, हे महाराष्ट्र बघतोय। तुम्हाला भीती वाटते आमची, तुमच्या पोटात गोळा आलाय आमच्या अभंगामुळे।
शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट सभेत शिरण्याचं आव्हान ठाकरे गटाला दिलं होतं. दरम्यान यानंतर राऊत यांनी देखील गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर दिलंय. आता थेट ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीच मंत्री गुलाबराव पाटील यांना आव्हान दिलं. गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेत घुसून दाखवावं, आम्ही त्यांना 51,000चं बक्षीस देऊ, असं आव्हान ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील यांना दिलंय. मित्र जे आहे आरो तात्या, ज्यांचा फार माझ्यावर उपकार होता, ते कैलासवासी आरो तात्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येत आहेत. आरो तात्यांचा आणि उद्धव साहेबांचा पहिल्यापासून संबंध होते, त्या प्रेमापोटी ते येत आहेत. मला तरी असं वाटतं की पुतळ्याच्या कामाला येत असतील तर जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वागत आहे. पण कोणी माझ्यावर किंवा संजय राऊत सारखा माणूस जर कोणी बोलत असेल तर मी SP-ना उद्याच्या दिवशी निवेदन देणार आहे की चौकटीत बोलावं, नाहीतर मी तिथे सभेत घुसेल. जळगाव जिल्ह्याचे असलेले पालकमंत्री माननीय नामदार गुलाबराव पाटील यांनी काल जे बालकासारखं वक्तव्य केलं, या बालकाला एवढं माहीत नाही की या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि ते सांगता मी सभेत घुसून दाखवेल. त्यांच्यात जर खरोखर हिंमत असेल तर त्यांनी सभेत घुसून दाखवावं. ते परत कसे जाता हे शिवसैनिक पाटील. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या संदर्भात पुनर्विचार याचिका फेटाळली. त्यामुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा विषय सध्या तरी पुन्हा एकदा अधांतरीच आहे. यानंतर आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक तातडीनं झाली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून ज्या गोष्टी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयासमोर मांडता येऊ शकल्या नाहीत, त्या गोष्टी क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयासमोर मांडता येतील. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत, असं सत्ताधाऱ्यांना वाटतं. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल, असं मंत्री गटाचे सदस्य शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते पूर्णपणे सरकार फुल प्रूफ करेल. मी एवढंच सांगतो, पूर्वी आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या सर्व त्रुटी दूर करण्याचं काम राज्य सरकार करेल. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, हे या ठिकाणी मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. आणि तोपर्यंत ज्या सुविधा इतर समाजाला ज्या मिळत आहेत त्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना असेल, मराठा समाजाच्या तरुणांना असतील, त्या दिल्या जातील. आणि दर आठवड्याला एक उपसमितीची बैठक घेण्याचा देखील निर्णय झालेला आहे. हे सरकार माननीय शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे मराठा समाजाला जे आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे तो टिकला पाहिजे आणि ते देणारच, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. तर त्याचं क्युरेटिव्ह पिटिशन हे तातडीनं माननीय सुप्रीम कोर्टमध्ये दाखल करावं असं ठरलं आणि ते तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन हे दाखल करायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. तिकडे खारघरमधली घटना ही सरकारच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. खारघरच्या दुर्घटनेत अनेकांनी जीव गमावला. या कार्यक्रमाची जबाबदारी ही सरकारची होती, फक्त गर्दी जमवून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला गेला, असा खोचक टोलाही पवार यांनी लगावला. दुसरीकडे सध्या खारघर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमण्यात आली आहे त्यावर सुद्धा शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांना प्रचंड शक्ती त्या ठिकाणी जमून त्यामधून एक प्रकारचा राजकारणाला अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये उद्या होऊ पाहिलेल्या निवडणुकीच्या संदर्भात करायचं होतं आणि त्यामुळे अशा प्रकारचा बेफिकीरपणा हा दाखवला गेला आणि त्याची किंमत ही काही निष्पाप लोकांना द्यावी लागली. तो अधिकारी स्वच्छ अधिकारी म्हणून लौकिक आहे, प्रामाणिक अधिकारी म्हणून लौकिक आहे, पण शेवटी तो सरकारी अधिकारी आहे. सरकारी अधिकारी आपल्या बॉसचा समोर आहे अशा व्यक्तीची तो कितीही प्रामाणिक असला तर सत्यस्थिती ही पुढे येऊ शकणार नाही.
वळूयात पुढच्या बातमीकडे. दुर्घटना आणि राजकारण हे काही नवीन नाही, कारण हे दुर्दैव असलं तरी राजकारण काही थांबत नाही. खारघरमधील प्रकरणात त्याचाच प्रत्यय आलाय. उष्माघातामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणावरून अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात जोरदार जुंपले. अजित पवार यांनी खारघर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. एकसदस्यीय समितीच्या चौकशीतून काहीच समोर येणार नाही, त्यामुळे न्यायालयीन चौकशी करा असं अजित पवार यांचं म्हणणं आहे. तर चौकशीतून सर्व सत्य समोर येईल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. काय म्हणतात, ही संख्या जी सांगितली जाते त्याच्यात तफावत आहे. काही जण तर फार आकडे सांगून मोकळे होतात. मला काही आकडा बिकडा सांगायचा नाही. न्यायालयीन चौकशी केल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल. कुठल्या एका अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी केल्यानंतर अधिकारी एकमेकाला कातडी बचाव धोरण स्वीकारतील. समोरच्या लाखोच्या जनसमुदायाला पिण्याचं पाणी दिलं ना, तप्त उन्हामध्ये बसले आहेत, त्यांना सावली नाही. सावली का नाही? कारण त्यांना त्या गर्दीचं चित्रण ड्रोनच्या माध्यमातून करायचं होतं वरून, आणि दाखवायचं होतं आम्ही किती गर्दी जमवली, हे त्यांना देशाला दाखवायचं होतं. हा सदोष मनुष्यवध नाही का? हा सदोष मनुष्यवधच आहे. तुम्ही तुमची मस्ती, तुमचा कंडू शमवण्यासाठी या जीवांचे बळी घेतले. मी म्हणलं राऊतांना दुसरं काही काम नाही. राऊत नुसतं बोलतात ईसी ऑफिसमध्ये बसून. शेतकऱ्याचं नुकसान झालं म्हणून एकदा टाहो फोडला राऊतांनी. कणभर माती राऊतांच्या पायाला लागली का शेतकऱ्याच्या बांधावरची? हवेतल्या गप्पा मारायच्या, हवेत तीर मारायचे, ज्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नसतं. अशा तथ्यहीन केलेल्या राऊतांच्या वक्तव्याला उत्तर देण्याला आम्ही बांधील नाही. पोलीस चौकशी करतील. 100% चुकीचं वक्तव्य, सरकारला बदनाम करणारं वक्तव्य राऊतांनी केलेलं आहे. पोलीस त्याचा तपास करतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी सुरू आहे की अजितदादा हे तर जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहे. या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये बॅनर लावले आहेत आणि या बॅनरवर भावी मुख्यमंत्री एवढंच नाही तर जनतेच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. पुण्यात लागलेलं हे पोस्टर आपण पाहतो आहोत. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला केंद्रबिंदू अजित पवार असं या बॅनरवर स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नेहमीच आपल्या भाषण शैलीमुळे चर्चेत असतात. सध्या पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत कार्यकर्त्याची फिरकी घेतली. झालं असं की एका कार्यकर्त्यानं त्यांना त्यांची नवी दुचाकी दाखवली. अजित पवार यांनी सुद्धा उत्सुकतेनं यावेळेला दुचाकीची माहिती करून घेतली आणि यावेळेला झालेल्या चर्चेमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 350 जावा होतं सिंगल सीट. बापरे, किती सीटचे? 350 350 ही पण बुलेट. ह्याची किंमत किती आहे? ही 257 आहे ऑन रोड. आणि बुलेट 1.5 आता पावणे 2 पण एकच सीट, सिंगल सीट. मैत्रिणीला द्यायचं असेल. अजितदादा. तिकडे पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी भारतीय जनता पक्षात रीतसर प्रवेश केलाय. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड इथल्या संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशावर अजित पवार यांनी टीका केली आहे तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याचं धडधडीत समर्थन केलंय. 2 वर्षांपूर्वी स्वाती मोहोळ यांना भाजपत घेण्याचा प्रयत्न झाला होता, पण चहूबाजूनं टीका होता. चंद्रकांत पाटील यांनी हात झटकले. यावेळी मात्र भाजपनं भूमिका बदलली. त्यामुळे गुंड शरद मोहोळ हे पुण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. यानंतर पास्ट काय मला माहिती नाही. पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केल्यावर त्यांनी विचारधारेने काम करायचं आहे, पक्षाच्या शिस्तीत काम करायचं आहे आणि देशाकरता काम करायचं आहे. त्यामुळं कोणताही पक्षप्रवेश
हा पास्टला काय मला माहिती नाही, फ्युचरमध्ये त्याला भारतीय जनता पार्टी म्हणून काम करावं लागेल. जनतेने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की राजकारण कुठल्या स्तराला चाललेलं आहे, राज्यकर्ते सत्तेतले काय पद्धतीनं चाललेत, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये कुठल्या पक्षाने कुणाला प्रवेश द्यावा हा ज्या त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. पंढरपुरात कोट्यवधी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आलाय. बोगस कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावल्याचा प्रकार समोर आलाय. 1977 मध्ये नगरपालिकेनं शहरातील DCC बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या पाठीमागची जमीन ठराव करून दुर्लभदास शहा नावाच्या व्यक्तीला दिली होती. मात्र ही जमीन औदुंबर सदाशिव रास्ते यांनी बळकावली. रास्ते यांनी बोगस सही शिक्क्यांच्या माध्यमातून खरेदीचा दस्त तयार केल्याचं समोर आलं आणि याच उतार्यावर आपलं नाव सुद्धा लावून घेतलं. यामध्ये त्यांनी 26 जानेवारी 1977 रोजी नगरपालिकेकडून जागा खरेदी केल्याचं समोर आलंय. या व्यक्तीच्या आत्ताचं वय लक्षात घेता जमीन खरेदी केली तेव्हा ती व्यक्ती फक्त 14 वर्षाची असल्याचं लक्षात येतं. तसंच जमीन खरेदी केली त्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी होता, त्यामुळे शासकीय सुट्टी खरं तर असते. त्यामुळे रास्ते यांच्या हे कसं लक्षात आलं नाही? पंढरपूर दुय्यम निबंधकांच्या लेखी माहितीतून हा सगळा प्रकार समोर आलाय. त्यामुळे त्याबद्दल संशयाचं धुकं वाढलंय. राज्यात गेल्या 24 तासात 993 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात राज्यात 5 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झालाय. राज्यात आता 5970 इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर इकडे कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी एकूण 8 राज्यांना पत्र लिहिलंय. यात उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, केरळ, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे. यात वाढत्या कोरोनाच्या केसेसबद्दल काही सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याच्या सूचना नव्यानं देण्यात आल्या असून मार्च महिन्यापासून देशात कोरोनाची प्रकरणं सातत्यानं वाढत आहेत. रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण खूपच कमी असलं तरी वाढती प्रकरणं हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे या वाढत्या केसेसकडे जीनोम सिक्वेन्सिंग करणं आणि चाचण्या वाढवणं हाच महत्त्वाचा मार्ग असल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलं. यासोबत प्राईम टाईममध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात माझा सहकारी अजिंक्य घेऊन येतोय काही खास.